Hello dear students, myself Sunita Shinde ma'am from SM Mission Junior College Nandurbar. From the last two video lectures, we are dealing with the lesson 1.2 On to the Summit We Reach the Top from prose section. Dear students, this lesson is written by Tenzing Norgay. During the last two video lectures, we have finished this lesson up to paragraph number 16. Today we are going to learn from paragraph number 17 to 31. I have already told you that you can just count these paragraphs like 1, 2, 3, 4. Dear students, these paragraphs are on page number 18, 19 and 20. So let's open your books on page number 18. See, here the title is given as first thought, and from here the paragraph number 17 starts. See, when both Tenzing and Hillary climbed the highest summit of Mount Everest, their joy knew no bounds. Means they were very happy, excited. They embraced each other. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन व्हिडिओ लेक्चर्समधून आपल्या पाठ्यपुस्तकातील टेक्स्टबुकमधील 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा लेसन आपण अभ्यासतोय. हा लेसन जो आहे हा टेन्झिंग नॉर्गे यांनी लिहिलेला आहे आणि आतापर्यंत आपण पॅरेग्राफ नंबर 1 to 16 अभ्यासले. आज आपण पॅरेग्राफ नंबर 17पासून हा लेसन अभ्यासणार आहोत. तर हा लेसन जिथे संपतो तिथपर्यंत. आणि हे जे पॅरेग्राफ्स आहेत तर हे पॅरेग्राफ्स पेज नंबर 18, 19 आणि 20 यावर आलेले आहेत. बघा, मागच्या पॅरेग्राफ नंबर 16मध्ये आपण पाहिलं की टेन्झिंग आणि हिलरी दोघं जेव्हा हे माउंट एव्हरेस्ट हे समिट जेव्हा क्लाइंब करतात, त्या हायेस्ट पॉईंटवर पोहोचतात, तेव्हा त्यांच्या आनंदात गगनात मावेनासा होतो. त्यांना खूप आनंद होतो. आनंदाने ते एकमेकाला मिठी मारतात, एकमेकांशी काहीतरी बोलतात, परंतु त्यांच्या इक्विपमेंट्समुळे आणि त्यांनी ऑक्सिजन मास्क लावलेला असल्यामुळे त्यांना एकमेकांचं बोलणं समजत नाही. आता बघा, पॅरेग्राफ नंबर 17 जो आहे हा पेज नंबर 18वर आहे आणि जे टायटल दिलेलं आहे फर्स्ट थॉट. आता इथपासून मी वाचणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. सोबत जे हार्ड वर्ड्स आलेले आहेत ते पण मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. आय एम गोइंग टू एक्सप्लेन द हार्ड वर्ड्स ऑल्सो. सो लेट्स बिगिन द लेसन. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. The writer says that after reaching the top, Tenzing Norgay says the first thought came in his mind was to thank God, as God has fulfilled his desire which he had held so long, दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 times. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी टॉपला पोहोचल्यानंतर, त्या समिटच्या हायेस्ट पॉईंटवर पोहोचल्यानंतर पहिला विचार टेन्झिंग नॉर्गे यांच्या मनामध्ये कुठला येतो की मी देवाचे आभार मानले पाहिजे, देवाप्रती मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण का, तर माझ्या मनातली इच्छा जी होती इथपर्यंत येण्याची, टॉपला पोहोचण्याची, ही आता पूर्ण झालेली आहे. आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 6 वेळा हा अटेम्प्ट केला होता आणि 6 वेळा त्यांना फेल्युअर आलं होतं, अपयशी झालेले होते ते. आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. The writer says, both the writer and his wife were Buddhists, so he placed on the summit the offerings to God that he had carried with him. He could not kneel because of his clothes and equipments, but he offered a silent prayer in his heart. विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात बघा, ऑकर्ड हा वर्ड आला या ठिकाणी. ऑकर्ड मीन्स वॉट? वर आपण एक वर्ड शिकलो बघा, पॅक्ट. पॅक्ट म्हणजे करार, अ फॉर्मल ॲग्रीमेंट बिटवीन 2 countries. सो द मीनिंग इज सेम हिअर, ऑकर्ड अँड पॅक्ट. इट इज अन अग्रीमेंट बिटवीन 2 countries. आणि मग लेखक म्हणतात की बोथ द रायटर अँड हिज वाईफ वेर बुद्धिस्ट. ते दोघं जे आहेत, रायटर आणि त्याचे ज्या मिसेस आहेत त्यांच्या, हे बौद्ध धर्मी आहेत. आणि ते म्हणत आहे की मी त्या ठिकाणी समिटवर पोहोचल्यानंतर आधी मी
जे देवाला आभार मानायचे होते ते मी व्यक्त केले. मी वाकू शकत नव्हतो प्रेयर करण्यासाठी, कारण माझे क्लोथ्स आणि इक्विपमेंट्स हे त्या प्रकारचे नव्हते, मला ते करता येत नव्हतं आणि म्हणून मी मनातच परमेश्वराची प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कँडी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. It was an, now open your books on page number 19. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possession. See, the writer says that the offerings were biscuits, candy, and a little blue pencil. The writer's youngest daughter, Nima, had given him that pencil before he left home. She told the writer to put the pencil on the top of the mountain as her offering. The pencil was ordinary one, but it was one of her prized possessions. बघा, लेखक म्हणताय की परमेश्वराचे आभार मानण्यासाठी मी त्या ठिकाणी ऑफरिंग्स म्हणजे काय मी त्या ठिकाणी ठेवलं, तर बिस्किट्स, कँडी आणि एक ब्लू कलरची पेन्सिल होती, की जी पेन्सिल मला माझ्या लहान मुलीने नीमाने दिलेली होती. नीमा हे त्यांच्या मुलीचं नाव आहे. आणि मी ज्यावेळी घर सोडलं त्यापूर्वी तिने ही पेन्सिल माझ्याकडे दिली होती आणि तिने मला सांगितलं होतं की मी टॉपवर गेल्यानंतर ही पेन्सिल त्या ठिकाणी माउंटनच्या टॉपवर ठेवायची. हे तिच्याकडून एक प्रकारचं ऑफरिंग आहे देवाला. आणि ती पेन्सिल खूप ऑर्डिनरी होती, साधी पेन्सिल होती, पण बघा ती तिच्या मौल्यवान पजेशन म्हणजे तिच्या मालकीचं ज्या ज्या काही वस्तू होत्या त्यातल्या ते एक तिचं प्राईज पजेशन होतं. मग ह्या ठिकाणी त्या छोट्या मुलीच्या ज्या इमोशन्स आहेत तर त्या रायटरने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. आणि बघा ज्यावेळी then the writer as the writer put the pencil down, he pointed it out to Hillary. Hillary gave him a big smile as if he understood. आणि ज्यावेळी लेखकाने ती पेन्सिल काढली आणि त्या ठिकाणी ठेवली त्यावेळी त्यांनी ती हिलरी यांना दाखवली, एडमंड हिलरी जे त्यांच्यासोबत होते. आणि हिलरी यांनी त्यांना एक मोठं स्माईल दिलं, जणू काही त्यांना सर्व समजलं होतं लेखकाला काय म्हणायचं आहे ते. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. See, what is the meaning of fasten here? To close or join two parts. Okay. The writer says, then the writer got out the flags on piece of string about 4 feet. The writer fastened on end to his ice axe and Hillary took pictures as he held it up. मग लेखकांनी सोबत एक आईस ॲक्स आणलेली होती आणि त्या आईस ॲक्सला त्यांचे 4 जे फ्लॅग्स होते त्यांच्याजवळ, तर त्यांनी एका दोरीला ते फ्लॅग्स लावलेले होते. आणि त्यांनी काय केलं, ती जी आईस ॲक्स होती तिला ती दोरी त्या ठिकाणी जॉईन केली, 2 पार्ट्स त्या ठिकाणी जॉईन केले आणि हिलरी यांनी त्यावेळी त्यांचे पिक्चर्स घेतले. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. As the writer had to bring his ice axe down with him, he buried one end of the string in the ice on the top and the other end in snow on the slope down below. When they left, the flags were lying flat against the summit. बघा, या ठिकाणी लेखक म्हणताय की ती जी आईस ॲक्स आणली होती ही त्यांना सोबत खाली घेऊन जायची होती, म्हणून त्यांनी काय केलं, तर त्या ठिकाणी जी स्ट्रिंग होती, जी दोरी होती ती त्या ठिकाणी टॉपला बर्फामध्ये खोचली आणि दुसरा भाग जो होता तिचा त्या बर्फाच्या आधीत उतारामध्ये त्यांनी तो खोचून दिला. आणि अशा प्रकारे जेव्हा त्यांनी तो जो पार्ट होता किंवा त्या समिटचा जो पॉईंट होता तिथून ते निघाले, तर त्यावेळी ते फ्लॅग्स जे होते ते अतिशय फ्लॅट त्या ठिकाणी दिसत होते. नाव सी पॅरेग्राफ नंबर 23. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink.
but found the water in a metal container had frozen, so I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. What is the meaning of quench here? To satisfy one's thirst, म्हणजे तहान भागवणे. The writer was thirsty, but the water in the metal container was frozen, so he couldn't quench his thirst. He and Hillary ate some biscuits. बघा, लेखकांना पाणी प्यायचं होतं, त्यांना तहान लागलेली होती, पण ज्या मेटल कंटेनरमधलं जे पाणी होतं ते गोठलं होतं, बर्फ झाला होता त्याचा, आणि म्हणून ते आपली तहान भागवू शकत नव्हते. सो हिलरी आणि लेखक यांनी दोघांनी काही बिस्किट्स त्या ठिकाणी खाल्ले. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago, on May 20th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. See, the writer was wearing a red scarf which was given by his great friend Lambert last year. He and Hillary were standing at 28,215 feet. बघा, ज्यावेळी लेखक त्या उंचीवर होते 28,215 फीट, त्यावेळी त्यांनी एक स्कार्फ घातलेला होता रेड कलरचा, आणि तो स्कार्फ त्यांच्या एका मित्राने, जवळच्या मित्राने त्यांना तो दिलेला होता, प्रेझेंट केलेला होता. नेक्स्ट पॅरा. I wore it all the day up the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him, and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. Exhilarated. What is the meaning of this word? Very happy or excited. The writer says that he wore the scarf all the day as he stood at the top and remembered his friend and felt that he was with him. He felt absolutely fit at the summit. He wasn't feeling tired but feeling very excited and happy. लेखक म्हणतात की पूर्ण वेळ मी तो स्कार्फ घातलेला होता. जेव्हा मी टॉपवर उभा होतो त्या समिटच्या, त्यावेळी मला माझ्या मित्राची आठवण होत होती. जणू काही तो माझ्यासोबतच आहे असं मला वाटत होतं, आणि मी स्वतःला खूप फ्री असं मला वाटत होतं. कुठलाही टायर्डनेस नव्हतं, टायर्डनेसची फिलिंग नव्हती, थकवा नव्हता, पण मला खूप एक्सायटेड आणि हॅपी, खूप उत्तेजित झालं होतं, मी खूप आनंदी झालेलो होतो. Below all the hills and mountains look like gods and goddesses to me. The plains below look like so many broken pieces of the map. बघा, लेखकाने या ठिकाणी खूप सुंदर इमॅजिन केलेलं आहे. All the hills and mountains below look like god and goddesses to the writer. The plains seemed so many broken pieces of the map. बघा, जे पर्वत होते, ज्या टेकड्या होत्या, त्या त्यांना देवी देवतांप्रमाणे वाटत होत्या, आणि सर्व जे सपाट जो प्रदेश होता तो त्यांना कसा वाटत होता, जणू काही मॅपचे, नकाशाचे तुकडे तुकडे केलेले आहेत असं वाटत होतं. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there. The summit is flat on the one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rock on the west. We stayed on the top a little more than 15 minutes. We were lucky that there was no gale, or it would have swept us off. My next thought was how to get down safely. See, the word is given here, gale. What is the meaning of gale? That is strong wind. Here, the writer says in this paragraph that the site of the summit he describes in this para. They stayed there more than 15 minutes. He tells that they were lucky that there was no gale, that is strong wind, that time. Then the writer's next thought was how to get down safely. बघा, लेखक या पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या समिटचं वर्णन करत आहे की वरचं वातावरण कसं होतं त्या ठिकाणी, की जेमतेम त्या ठिकाणी तुम्ही 2 लोक जे आहे, जर फ्लॅट ते केलं तुम्ही तर 2 लोक त्या ठिकाणी झोपू शकतील एवढीच जागा होऊ शकेल,
आणि लेखक म्हणतात की आम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे थांबलो आणि ज्यावेळी बघा आम्ही खाली उतरायला लागलो तेव्हा स्ट्रॉंग विंड, जोराचा वारा वाहत नव्हता, नाहीतर काय झालं असतं, त्या वाऱ्याने आम्हाला उडवून नेलं असतं. आणि मग पुढचा विचार माझ्या मनामध्ये काय येत होता की खाली आपण सुरक्षित कशा प्रकारे पोहोचू. नाव ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 20. See paragraph number 28. On the descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my destination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slip down, you would go into Kangshung Glacier and there would be no trace left of you. See, dear students, the writer says here that while getting down, he was following Hillary by holding the rope tightly and was trying hard for Hillary's safety. The writer says the climb down is very dangerous than the climb up. बघा, लेखक म्हणतात की खाली उतरताना मी हिलरीला फॉलो करत होतो, म्हणजे पुढे हिलरी आणि मागे लेखक चालत होते आणि त्यांनी तो जो दोर होता बांधलेला तो अगदी घट्टपणे धरून ठेवलेला होता आणि ते हिलरीच्या सेफ्टीसाठी, सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. आणि लेखक या ठिकाणी म्हणत आहे की आपल्याला हे मान्य करावं लागेल की वर चढणं हे सोपं असतं, पण खाली उतरणं हे खूप डेंजरस असतं, धोकेदायक असतं. बघा, आता पुढचं जे पॅरेग्राफचं एक्सप्लेनेशन आहे याला टायटल दिलेलं आहे मोर कॉशन नीडेड. फॉर व्हॉट मोर कॉशन नीडेड? सी पॅरेग्राफ नंबर 29. Of course, it would less time climbing down, but you needed more hushiyar, caution, into bracket, this word is given. When I reached Camp 9, my first thought was, thank God, we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God, and He had saved me. Which reason more caution was needed? The writer explains in this para that it took less time to climbing down, but it needed more caution. They thank God for they have been spared an accident. God had saved them. At Camp 9, both see the next para. At Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. We just attended to our own things. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. Just about Camp 8, where the others could see us, I raised my arm with my thumb up. CWF, Noise, and WG, Louis, saw us and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer to Camp 8, Louis came to meet us and came about 300 feet with tea and coffee. See, the writer says that in this paragraph, at Camp 9, both Hillary and Tenzing were in no mood for any talking. They stayed there for half an hour, boiled snow and drank lemon water. They left everything there except their sleeping bags. बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक या ठिकाणी म्हणत आहे की कॅम्प 9ला आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्नो जो होता, बर्फ जो होता, त्यापासून आम्ही गरम पाणी तयार केलं आणि त्या ठिकाणी ते गरम पाणी मी ते लिंबू पिळून ते पाणी त्या ठिकाणी प्यायलो आणि तो कॅम्प सोडताना आम्ही सर्व साहित्य त्या ठिकाणी सोडलं, फक्त स्लीपिंग बॅग्स ज्या होत्या त्या आम्ही आमच्या सोबत घेतल्या. दे अराइव्ड ॲट कॅम्प 8 व्हेअर द अदर पीपल कुड सी देम. The writer raised his hand with thumb up as Noise and Lou saw both of them, their faces flushed with joy. In this way, the writer informed them about their successful tale. Lou came to meet them and came up about 300 feet with tea and coffee at Camp 8. बघा,
त्या ठिकाणी जेव्हा ते आले ते तिथून कॅम्प 8वरून ते लोकांना पाहू शकत होते. लोकांना तिथून ते दिसत होते, ते लोकांना पाहू शकत होते. आणि हे जे आहेत बघा डेझिग्नेशन्स 2 दिलेले आहेत बघा पद या ठिकाणी CWF आणि WG. तर हे 2 व्यक्ती जे होते त्या ठिकाणी नॉईस आणि लू, तर हे त्यांनी त्यांचे चेहरे पाहिले, हिलरी आणि टेन्झिंगचे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत होता. त्या ठिकाणी बघा लेखक म्हणतात की अशा प्रकारे आम्ही इन्फॉर्म केलं की आमचं हे जे क्लाइम्बिंग अप आहे हे सक्सेसफुल झालेलं आहे. आमची सक्सेस स्टोरी अशा प्रकारे आम्ही व्यक्त करू शकत होतो. आणि त्या ठिकाणी लू जो होता हा आम्हाला भेटायला त्या ठिकाणी किती 300 फीट वर जवळजवळ तो वर आला आणि सोबत येताना तो चहा आणि कॉफी घेऊन आला कॅम्प 8वरती. नाव सी द लास्ट पॅरेग्राफ. Another 50 feet down, we meet Noise, who brought us more tea. This tea smelled kerosene. Apparently, it had been made in a hurry, and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. The writer says that after they came another 50 feet down, Noise brought more tea for them. This tea smelled kerosene. Still, the writer thought that Noise had taken so much trouble to bring and to prepare the tea. So he was going to enjoy it whatever the smell. बघा लेखक म्हणतात की जेव्हा आम्ही अजून 50 फीट म्हणजे 50 फूट जेव्हा खाली आलो तेव्हा नॉईस आमच्यासाठी पुन्हा एकदा चहा घेऊन आला. त्या चहाला कशाचा वास येत होता? केरोसिनचा. पण लेखकाने विचार केला की नॉईसने हा चहा तयार करण्यासाठी टू प्रिपेअर अँड टू ब्रिंग, तयार करण्यासाठी आणि आणण्यासाठी त्याने खूप ट्रबल घेतलेत, खूप मेहनत केलेली आहे. आणि म्हणून वास जरी केरोसिनचा येत असला तरीसुद्धा मी हा चहा जो आहे हा एन्जॉय करणार आहे व्हॉट एव्हर द स्मेल, वास कसलाही असू देत. So, dear students, this was the explanation of the lesson. This was our last video lecture. So, let us stop here. Stay safe and stay home and stay safe. Have a nice time.